अयोध्येतील राम मंदिर उडवण्याच्या कटाच्या आरोपाखाली बंदी असलेल्या पीएफआय म्हणजेच पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या 3 सदस्यांना अटक करण्यात आली आहे। या तिघांना 8 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। गुलाम रसूल शाह, गुलाम नबी आणि परवेज खान अशी या तिघांची नावे आहेत। गुलाम रसूल आणि गुलाम नबी या दोघांना भोपाळमधून तर परवेज खानला औरंगाबाद कारागृहातून अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। पीएफआय आणि त्याच्याशी संलग्न संघटनांवर दहशतवादी गटांशी संबंध ठेवल्याबद्दल आणि विध्वंसक कारवायांमध्ये गुंतल्याबद्दल 5 वर्षांसाठी बंदी घातली होती। एनआयएनं गेल्या वर्षी पीएफआयशी संबंधित 350 लोकांना देशाच्या विविध भागातून अटक केली आहे। परभणीमधून बातमी येते। परभणीच्या पालम शहरातील ज्वेलर्सवर दरोडा टाकण्यात आलाय। बंदुकीचा धाक दाखवून 3 चोरट्यांनी दुकानातील दागिने आणि रोकड लुटली। पालम शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या सिद्धनाथ ज्वेलर्सवर तब्बल 20 लाखांचा दरोडा टाकण्यात आला। हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केलाय। मात्र या घटनेमुळे मोढा परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलंय। वळूयात पुढच्या बातमीकडे। 2012 साली राज्यभर गाजलेल्या परळी येथील अवैध गर्भपात प्रकरणाची औरंगाबादमध्ये पुनरावृत्ती समोर आली आहे। औरंगाबादच्या चित्तेगाव येथील एका डॉक्टर पती पत्नीकडून विवाहित महिलेचा गर्भपात करण्यात आला आहे आणि धक्कादायक बाब म्हणजे संबंधित महिलेची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। संबंधित महिलेला जास्त त्रास होऊ लागल्याने ती दुसऱ्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी गेली होती। मात्र तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला तत्काळ शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलं। त्यानंतर कारवाई सुरू होताच संबंधित डॉक्टर पती पत्नी फरार झाले असून त्या दोघांविरोधात बिडकीन पोलिसात गर्भपाताचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान आरोपी डॉक्टर अमोल जाधव आणि डॉक्टर सोनाली उद्धव काळकुंबे जाधव या दाम्पत्याकडे रुग्णालय चालवण्याचा परवानाच नसल्याचं समोर आलंय। गेल्या 3-4 वर्षांपासून अवैध गर्भपात केंद्र सुरू असताना याची आरोग्य विभागाला माहिती कशी मिळाली नाही असा सवाल आता उपस्थित केला जातोय। भिवंडी तालुक्यातील मुंबई नाशिक महामार्गावरील पिंपळास फाटा हा जीवघेणा बनलाय। इथं भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे गावातील नागरिक तसंच वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतोय। या ठिकाणी भुयारी मार्ग बांधण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। त्यासाठी आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। आम्हाला तिथून असाच प्रश्नांची उत्तरे देतात की आम्ही करू, लवकरात लवकर करू, पण केव्हा करणार? जेव्हा एखाद्या माणसाचा जीव गमावेल आणि गमावल्यातच तर याच्यावर काहीतरी मार्ग निघायला पाहिजे, नाहीतर आमचे गावकरी ग्रामस्थ एकत्र येऊन आंदोलन करतील आणि पूर्ण हायवे बंद केली जाईल। तेव्हा तरी कुठेतरी हा काम मार्गी लागेल असं वाटतं। पण मला एकच बोलायचं आहे की ग्रामपंचायतीने याचा पाठपुरावा केलेला आहे आणि अजूनही व्हायला पाहिजे, त्यासाठी खूप प्रयत्न चालू आहेत। आमची मागणी ही आहे की हा जो रस्ता आहे, आता कल्याणचे लोक असतील, कोणगावचे लोक असतील, उल्हासनगरचे लोक असतील, तसेच वेळे, पिंपळे आणि पिंपळात सर्व लोक जे की कामानंतर इथूनच जातात आणि इथे नेहमी अपघात होतात। नेहमी अपघात होतात आणि अनेक जणांचे याच्यामध्ये जीव गेलेले आहे आणि अजून किती जीवदानाची वाट पाहत आहेत। शासनाला आम्ही मागे 1997-98 देखील आम्ही विद्यार्थी असताना देखील इथे आंदोलन केलं होतं। त्यावेळेला सुद्धा आमची हीच मागणी होती तर इथं अंडरपास टाका, मोरी टाका, म्हणजे जेणेकरून आमच्या गावाला जीव वाचतील किंवा येणाऱ्या जणांचे जीव वाचतील।